नमस्कार मित्रो. महाराष्ट्रातील अभियोगधारकांचा लाडका युट्यूब प्लॅटफॉर्म विविधा वर्ल्ड यावरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण माहिती मिळायला हवी. तर मित्रो, मी जास्त वेळ न घेता हा व्हिडिओला सुरुवात करतोय. तर बघा, आजचा टॉपिक जो आहे केंद्र प्रमुख पदाची निवड. तर यापैकी बऱ्याच अभियोगधारकांना माहिती असते की केंद्र प्रमुख पदाची निवड कशी केली जाते. आणि काही अभियोगधारक जे आजपर्यंत विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते, पण गेल्या 2-4 वर्षापासून शिक्षक भरतीकडे वळलेले आहेत, असे बरेच अभियोगधारक आहेत. त्यांना की माहीत नाही की शिक्षक संवर्गामधून ही विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे आपल्याला केंद्र प्रमुख होता येतो. या बऱ्याच अभियोगधारकांना फक्त केंद्र प्रमुख साठी विभागीय स्पर्धा देता येईल बा इतकंच माहित आहे, पण त्याच्यासाठी पात्रता काय लागते असे बरेच अभियोगधारक आहेत की त्यांना माहीतच नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातील तमाम अभियोगधारकांनी ही जेव्हा शिक्षक संवर्गासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्यांना इत्याभूत माहिती हवी की आपण केंद्र प्रमुख पदासाठी खरंच पात्र आहोत किंवा नाही. तर मित्रो, मी वेळ न घेता सुरुवात करतोय. बघा, जर हे जे आहे केंद्र प्रमुख पदाची निवड, तर सर्वप्रथम यामध्ये सेवांतर्गत पदोन्नती होते, म्हणजे ज्यांची सेवा जास्त असते, वयाने मोठे नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल वयाने मोठे नाही, तर त्यांचा एकूण सेवेचा कालावधी जास्त आहे, अशा शिक्षकांना 50% जे आहे ते पदोन्नती दिली जाते. मग त्यानंतर जे उरलेले 50% आहे ते विभागीय स्पर्धा म्हणजे जे शिक्षक संवर्गातील पद आहे ते ती परीक्षा देतात. आणि त्या परीक्षेमधून यावेळेस तर IBPS नच घेतलं. आणि पुन्हा मी एक गोष्टीचं प्रकर्षाने सांगू इच्छितो की आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची मी काय म्हणता येईल या ठिकाणी आभार सुद्धा व्यक्त करतोय. कारण की त्यांनी जे 2017 मध्ये जे आपले अभियोग्यता धारक होते, म्हणजे जे शिक्षक म्हणून लागले 2017ला, त्यांच्या सेवेसाठी 2 महिने बाकी होते 6 वर्ष कंप्लीट व्हायला. तर त्यांची सेवा काउंट व्हावी बा याकरिता भरती 2 महिन्यासाठी पुढे ढकलली. आणि 2017 साली जी टेट 1 झाली त्यामध्ये निवड झालेल्या शिक्षकांना त्यांनी या स्पर्धा परीक्षेत म्हणजे केंद्र प्रमुख परीक्षेसाठी संधी दिली. तर त्यापूर्वी आपण पाहूया की ही पात्रता जी आहे ही पात्रता कशी ठरते. तर त्याच्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संवर्ग कोण चालते, त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संवर्ग, आणि त्याची सेवा किती वर्ष पूर्ण झालेली असावी, 6 वर्ष. मग या ठिकाणी म्हणणार तुम्ही मास्तर, मग फक्त 6 वर्ष जेव्हा सेवा आहे तर शिक्षण सेवकचा कालावधी पकडणार का? तर याचा उत्तर आहे होय. तर तुमचे शिक्षण सेवक पकडून म्हणजे ज्या दिवशी नियुक्ती झाली तुमची शिक्षण सेवक म्हणून, तेव्हापासून ते तुमचे जर 6 वर्ष पूर्ण जर झाली तर तुम्हाला काय कोणत्या परीक्षेसाठी, विभागीय परीक्षेसाठी तयारी करता येतोय, केंद्र प्रमुख. तर बघा, या ठिकाणी 6 वर्ष शिक्षण सेवक पकडून तुमची जर सेवा पूर्ण झाली तर तुम्ही नक्कीच केंद्र प्रमुख याच्यासाठी. पण तो कशाचा कॅडर असावा, तर तो कॅडर असावा फक्त जिल्हा परिषद शाळेच्या संवर्गातील. मग या ठिकाणी बघा, महानगरपालिकेचा जो आहे, महानगरपालिकेमध्ये तुम्ही शिक्षक जर लागले तर तुम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी व्हाल. आलं लक्षात? महानगरपालिकेचे कर्मचारी व्हाल तुम्ही. महानगरपालिकेमध्ये तुमची जर निवड जर झाली जिल्हा परिषद शाळेला, तर महानगरपालिकेच्या ज्या सेवा शर्ती आहेत त्या तुम्हाला लागू होतात. त्याचप्रमाणे तुमची जर नगर परिषद मध्ये जर निवड जर झाली तर तुम्ही नगर परिषदचे कॅडर बनणार. आणि नगर परिषदचे कॅडर बनल्यानंतर तुमची जी सेवा आहे, तुमची जी सेवा शर्ती आहे, त्या सेवा शर्ती नगर परिषदच्या जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्यानुसार चालतो. त्यानंतर तुमची जर या भरतीमध्ये समाज कल्याण शाळेवर नियुक्ती जर झाली तर तुम्ही समाज कल्याणचे कॅडर बनणार. आणि समाज कल्याणचे कॅडर बनल्यानंतर तुम्हाला फक्त समाज कल्याणच्या कॅडरचे जे काही सेवा शर्ती आहेत त्या लागू होणार. त्यानंतर तुमची आदिवासी विकास विभाग मध्ये जर यावेळेस जर निवड जर झाली तर आदिवासी विकास विभाग मध्ये जे काही सेवा शर्ती आहेत त्या सेवा शर्ती तुम्हाला लागू होणार कॅडर. आलं लक्षात? त्यानंतर खाजगी शाळेवर या ठिकाणी अगर एखादी अभियोग्यता धारक आहे जो टेट 3 मधून जर शिक्षक म्हणून निवड जर झाला आणि तो वयाने पण लहान असेल आणि
त्याची सेवा पण कमी जरी असली तरी खाजगी संस्थेमध्ये हे सगळं आपल्या अध्यक्ष साहेबावर डिपेंड असते की अध्यक्ष साहेबांना एखादी नवीन आलेला मुलगा आणि त्याच्या सेवेचे 5 वर्ष कंप्लीट होतं, शिक्षण सेवक पकडून जर त्याची 5 वर्ष सेवा जर झाली तर त्याला मुख्याध्यापकासाठी संधी दिली जाते. तर त्या मुख्याध्यापकाच्यासाठी काही असायला पाहिजे, त्याच्याकडे 5 वर्ष सेवा असायला पाहिजे, मग त्याच्यामध्ये शिक्षण सेवक सुद्धा काउंट होतोय. तर या खाजगी ज्या आस्थापना आहेत, खाजगी ज्या संस्था आहेत, त्यामध्ये मुख्याध्यापक पदाची चांगली संधी आहे. ज्याच्याकडे संघटन कौशल्य आहे, त्याप्रमाणे एकदम ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह जर अभियोग्यताधारक किंवा होणारा भावी शिक्षक आहे किंवा लागलेला शिक्षक आहे, तो जर ऍक्टिव्ह जर असेल तर खाजगी संस्थेमध्ये त्याला मुख्याध्यापक पदासाठी चांगली संधी आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असतीलच, पण नसतील माहिती त्या अभियोग्यतापर्यंत पोहोचवा. आणि बरेच असे अभियोग्यताधारक आहेत की त्यांना या गोष्टीची संपूर्ण माहिती नाही. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ कॅडर म्हणजे काय, बरोबर आहे. तर कॅडर म्हणजे संवर्ग किंवा एका कामासाठी निवडलेला व्यक्तीचा समूह. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला कशासाठी निवडलेले आहे तर विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी. शिक्षक हा एक कॅडर आहे, पण जिल्हा परिषदचा कॅडर म्हणजे जिल्हा परिषदचा शिक्षक हा जिल्हा परिषदचा कॅडर असतो, महानगरपालिकेचा कॅडर असतो, नगर परिषद कॅडर असतो, आणि खाजगी कॅडर असतो, आणि आदिवासी आश्रमशाळेचा हा आदिवासी आश्रमशाळेचा कॅडर असतो. म्हणजे या ठिकाणी कॅडर म्हणजे काय असतो तर तो संवर्ग, एखाद्या कामासाठी निवडलेला व्यक्तींचा गट म्हणजे तो कॅडर. तर त्या कॅडरसाठी बघायचं फक्त जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनाच हे जे आहे की केंद्र प्रमुख या अधिकारी पदाची विभागीय स्पर्धा परीक्षा देता येतो. मग त्यानंतर तुम्ही म्हणाल सर हे तर आहेच, मग शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी बघा, शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी जरी आपण पात्र असलो आणि याच्यासाठी 3 वर्ष सेवा असायला पाहिजे. 2023 मध्ये ही जी काय झाली आहे भरती झाली होती. तर यामध्ये बघा जे शिक्षण विस्तार अधिकारी पद आहे, या पदामध्ये तालुक्यामध्ये 1-2 असतात. आता या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर जे केंद्र प्रमुख आहेत तालुक्यामध्ये 15-20 केंद्र प्रमुख असतात, आणि त्यांना त्यांच्यावरची पोस्ट त्यांना हँडल करणारे फक्त 1 असतात शिक्षण विस्तार अधिकारी किंवा 2 असतात, बरोबर आहे. तर आता 1 किंवा 2 शिक्षण विस्तार अधिकारी आहेत आणि कुठं 17, 18, 20 आपले केंद्र प्रमुख आहेत. म्हणजे पदांची निर्मिती जास्त कुठं आहे, केंद्र प्रमुख आहे. आणि त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारीचा जो सिलेबस आहे तो सिलेबस पण मोठा आहे. आणि जर आपण इकडे जर पाहिला काय म्हणतात त्याला केंद्र प्रमुख पदासाठी, याचा सिलेबस छोटा आहे, आणि जो आपल्या IBPS पॅटर्न बिलकुल IBPS पॅटर्न यावेळेस घेतलेला होता. मग त्यानंतर जर आपण जर बघितला तर हे जे आहे शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी आपण जर देत असलो तर या बोटावर मोजण्यालायकच्या जागा असतात. ज्याप्रमाणे केंद्र प्रमुखच्या पकडून त्यांना 30 जागा 40 जागेवर एक असं या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी पद असतो. त्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारीच्या जागा कमी असतात, आणि त्याचबरोबर जागा जरी कमी असल्या तरी पुन्हा तिथं बघा जे शिक्षण विस्तार अधिकारी आहेत त्यामध्ये 50% हे स्पर्धा परीक्षेतून येतात MPSC थ्रू. मग 50% MPSC थ्रू येतात. त्यानंतर 25% जे आहेत ते 25% सेवांतर्गत पदोन्नतीने येतात, आणि फक्त 25% विभागीय परीक्षेमध्ये असतात. म्हणजे बोटावर मोजणारा एक पकडून त्याला एखाद्या जिल्ह्यामध्ये जर 4 जागा जर खाली जर झाल्या त्या कोणाच्या शिक्षण विस्तार अधिकारीच्या, तर त्यावेळेस बघा स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे MPSC साठी 2 जातात. त्यानंतर एक जी आहे एक ही सेवांतर्गत पदोन्नतीसाठी जाते, आणि एक जे आहे फक्त विभागीय स्पर्धेसाठी फक्त 1 जागा येतो. 1 जागा फक्त विभागीय स्पर्धेसाठी येतो. म्हणजे आपण फक्त एका जागेसाठी पात्र आहोत, आणि त्या एका जागेसाठी आपल्याला तयारी करावी लागते, आणि याचा सिलेबस सुद्धा खूप मोठा आहे. त्या मानाने केंद्र प्रमुख पदाची परीक्षा IBPS ने राबवल्यामुळे ते आता आपल्याला ज्ञात आहे. आपण त्या परीक्षेतून गेलेलो आहोत, बरोबर आहे, सगळेजण गेलेलो आहोत. IBPS ची आपली बऱ्यापैकी तयारी झाली आहे. तर अशा वेळेस मग माझा प्रश्न हा आहे की जे बघा ज्या महिला भगिनी आहेत ज्यांना ऑलरेडी त्यांचे मिस्टर सुद्धा नोकरीवर आहेत, त्यांना नकोय, मान्य आहे, ही गोष्ट मलाही मान्य आहे. त्यांना कुटुंब सांभाळायचं तेही नक्कीच घेतलं तरी चालेल. पण त्यानंतर जर आपण जर बघितलं तर एखादा व्यक्ती आहे, एखादा अभियोग्यधारक आहे, त्याला पण स्पर्धा परीक्षेची यानंतर तयारी नकोय. या लोकांना म्हणजे मला तयारी नको, आता मी लागलोय ठीक आहे, यानंतर मी माझं घर मुलांना घडवणे आणि माझ्या जे शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांना घडवण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम हवं, मी त्यांच्यासाठी
प्रयत्न करणार किंवा मला स्पर्धा परीक्षेची तयारी नकोय अशा म्हणणाऱ्यांनी, चांगल्या स्कोरवाल्यांनी इकडे जरी लक्ष दिलं तरी चालेल. पण मला सांगा, ज्यांच्या आता बऱ्याच अभियोगाधारकांचा हा प्रश्न आहे, बऱ्याच म्हणजे बऱ्याच अभियोगाधारकांचा, की मित्र त्यांच्या वयाचे 38-40 वर्ष पूर्ण झालेले आहेत. भगिनी पण आहेत यामध्ये, बंधू पण आहेत माझे, त्यांची 38-40 वर्षाची काय झालेली आहे, वय झालेली आहे त्याची. 38-40 वर्षामध्ये ते जर प्राथमिक शिक्षक म्हणून लागत आहेत आणि त्यांचा स्कोर जर चांगला असेल तर त्यांनी मग केंद्र प्रमुख पदाची भरती जर चांगली तयारी जर केली आणि केंद्र प्रमुख पदामध्ये त्यांची जर निवड जर झाली तर ते भले 38-40व्या वर्षी लागले, पण 46-47व्या वर्षी ते जर केंद्र प्रमुख जर झाले तर त्यांच्या ज्या उशिरा लागलेली, जे भरतीमध्ये उशिरा लागले, ती गॅप भरून काढण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. तर मग माझा एकच प्रश्न आहे की पवित्र पोर्टलवरून जे निवड झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांना मग वेगवेगळा कॅडर कशाला, बरोबर आहे? कारण की आपण परीक्षा कशी दिली, सगळ्यांनी एकत्र, बरोबर आहे? आपली निवड झाली गुणवत्तेच्या आधारे. तर माझी शासनाकडे नम्र विनंती आहे, आपण पाठपुरावा सुद्धा करू यानंतर, की पवित्र पोर्टलवरून जे जे निवड होतात, मग तो कोणताही कॅडर असो, म्हणजे महानगरपालिकेचा असो, नगर परिषदचा असो, खाजगी असो, आदिवासी असो, समाज कल्याणचा असो, तर यांच्याकरिता सुद्धा विभागीय स्पर्धेसाठी, केंद्र प्रमुख या विभागीय स्पर्धेसाठी संधी मिळायला पाहिजे. फक्त काही नाही, या पात्रतेमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संवर्ग म्हणण्यापेक्षा असा जो लिहिलेला अशी जो अट आहे, या एक अट शिथिल करून पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षक संवर्ग असा जर या ठिकाणी जर आलं, म्हणजे जेणेकरून पवित्र पोर्टल मधून लागलेल्या सर्व अभियोजनाधारकांना केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धे परीक्षेला बसता येईल. समजलं? तर त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील संवर्ग, जिल्हा परिषद शाळेतील कर्मचारी महाराष्ट्रातील संपूर्ण टेट मधून निवड झालेले अभियोग्यधारक पवित्र पोर्टलवरून लागेल. मग या ठिकाणी जे आहे लागेल तर ज्या पद्धतीने आज अल्पसंख्याक संस्थेमध्ये पवित्र पोर्टल लागू नाही, त्यांची या ठिकाणी गणना नाही केली तरी चालेल. अल्पसंख्याकांना या ठिकाणी संधी देऊ नका, पण पवित्र पोर्टलवरून निवड झालेल्या संपूर्ण अभियोग्यताधारकांचा किंवा शिक्षकांचा पूर्णपणे हक्क आहे. कारण की ते सुद्धा पवित्र पोर्टलवरून त्यांची सुद्धा निवड झालेली आहे आणि यांची सुद्धा निवड पवित्र पोर्टलवरून झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण संवर्गापेक्षा तुम्हाला जर पवित्र पोर्टलवर निवड झालेल्या शिक्षक संवर्ग असा जर उल्लेख जर केला तर सर्वांना न्याय मिळेल. त्याचप्रमाणे मित्र, पुन्हा एक मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितोय की तुमची या जिल्हा परिषद मधून दुसऱ्या जिल्हा परिषद मध्ये सेवा जोरदार झाली तर ती काउंट होतो. एका जिल्हा परिषद मध्ये तुम्ही 3 वर्ष काढले आणि पुन्हा टेट 4 मध्ये दुसरीकडे लागले आणि टेट 3 मध्ये दुसरीकडे लागले, पहिले 3 वर्ष झालेले आहेत तुमचे, तर असे तुमचे 6 वर्ष झाल्यानंतरही तुम्ही फक्त जिल्हा परिषद टू जिल्हा परिषद जर असेल तरच सेवा काउंट होतो. आणि तुम्ही जर एखादी खाजगी शाळा आहे, उदाहरणार्थ या खाजगी शाळेवर तुमचे 2.5 वर्ष झालेले आहेत, 3 वर्ष झालेले आहेत, त्यानंतर टेट 3 मधून तुमची जिल्हा परिषदला निवड झाली, तर हे जे 2.5 वर्ष आहेत हे 2.5 वर्ष काउंट होत नाही. या परीक्षेसाठी, केंद्र प्रमुख भरतीसाठी हे 2.5 वर्ष काउंट होत नाही. कारण तुम्ही खाजगी शाळेवर ते काय केलेले आहे, काढले, किंवा तुम्ही उदाहरणार्थ गेल्या वेळेस महानगरपालिकेत आहात किंवा संस्था रयत सारख्या मोठ्या संस्थेवर आहात, मग त्या संस्थेवरून तुम्ही जर इकडे जर येत असाल जिल्हा परिषदला, आपल्या स्वगावी येत असाल, स्वजिल्ह्यात येत असाल, तर अशा वेळेस तुमची ती सेवा या केंद्र प्रमुख पदासाठी पकडणार नाही. तुम्ही 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष जरी नोकरी केली असेल तर सेवा केंद्र प्रमुख पदासाठी पकडत नाही. त्यामुळे माझी शासनाला नम्र विनंती आहे की पवित्र पोर्टलवरून निवड झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांना या ठिकाणी फरक नको, म्हणजे तो भले कोणत्याही आस्थापनेमध्ये जात जरी असेल तरी त्यांच्याकरिता विभागीय केंद्र प्रमुख पदाची भरती आहे त्या भरतीमध्ये त्यांना संधी मिळायला पाहिजे. आणि याकरिता शासनाकडे आपण नक्कीच पाठपुरावा करू. आणि खूप मोठी गोष्ट नाही की जिल्हा परिषद शाळेतील जो कॅडर आहे त्याऐवजी पवित्र पोर्टलवरील कॅडर, पवित्र पोर्टलमधून निवड झालेले कॅडर असा जर उल्लेख जर केला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांना या ठिकाणी केंद्र प्रमुख होता येईल. आणि त्याप्रमाणे बरेच असे अभियोग्यताधारक आहेत, त्यांचा स्कोर या ठिकाणी चांगला आहे आणि त्यांची IBPS वर चांगली पकड आहे, पण त्यांची जर निवड जर इकडे जर झाली तर त्यांना केंद्र प्रमुख होता येत नाही.
त्यामुळे शासनाने काय करायला पाहिजे, याच्यामध्ये काही ना काही या GR मध्ये सूचीपत्र काढून काही ना काही बदल करायला पाहिजे, एवढी मी अपेक्षा करतोय आणि मी थांबतोय. आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि बऱ्याच अभियोजकधारकांना ही माहिती नसेल का अशा पद्धतीने केंद्र प्रमुख पदासाठी आपण विभागीय स्पर्धेसाठी पात्र असतो. यानंतर सुद्धा चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार. मी इथेच थांबतोय.